सात जन्म सोबत राहण्याचं वचन, सुखदुःखात साथ देण्याची शपथ. पण जर याच शपथा घेणाऱ्या पत्नीने नवऱ्याचा काटा काढला तर? कल्पना करा, जिच्या कुंकवासाठी तो जगला तिनेच त्याला मृत्यूच्या दारात ढकललं. नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिने अश्रू ढाळले, दुःखाचा देखावा केला आणि त्याच्या अस्थिविसर्जनासाठी ती हरिद्वारला देखील गेली. सगळ्यांना वाटलं हा एक नैसर्गिक मृत्यू आहे, पण एक सीसीटीव्ही फुटेज समोर येतं आणि एक असा धक्कादायक खुलासा होतो जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. कोण होता तो ज्याने नवऱ्याच्या जागी तिची साथ दिलेली होती आणि हे सगळं कसं घडलं? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या घटनेचा शेवट तुम्हाला थक्क करेल. नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहता यस प्राईम न्यूज. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. आजची घटना ही केवळ एक मर्डर मिस्ट्री नाहीये, तर नात्यांवरचा विश्वास उडवणारी एक भयंकर सत्यकथा आहे. आज आपण पाहणार आहोत 27 वर्षीय महेश मीनाची कहाणी. महेशचा मृत्यू कसा झाला आणि यात त्याच्या पत्नीचा कसा हात होता. चला तर मग सुरू करूया. तारीख होती 5 ऑगस्टची. 27 वर्षांचा महेश मीना आपली पत्नी कवितासोबत औषध घेण्यासाठी दुपारी बाईकवरून बाहेर पडला. संध्याकाळ झाली, रात्र होऊ लागली तरी तो दोघे परतलेले नव्हते. कुटुंबाची चिंता वाढू लागली. यानंतर महेशचा लहान भाऊ मनीष याने संध्याकाळी कविताला फोन केला. तिने सांगितलं की आम्ही लवकरच घरी येतोय. पण काही वेळातच कविताचा दुसरा फोन आला. तिचा आवाज घाबरलेला होता. तिने मनीषला सांगितलं की महेशची तब्येत अचानक खूप बिघडली आहे. विश्वकर्मा भागातील 14 नंबर पुलाजवळ लवकर या. मनीष आणि त्याची बहीण हे जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी पोहोचले. पण तिथे पोहोचताच त्यांच्या पायाखालची मात्र जमीन सरकलेली होती. महेश हा रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. सुरुवातीला कविताने कुटुंबाला सांगितलं की जयपूरच्या श्यामनगरमधील 200 फूट चौकाजवळ महेशला अचानक चक्कर आली. मग तो बेशुद्ध झाला. मग मीच बाईक चालवत त्याला 14 नंबर पुलाजवळ आणलं आणि तिथे झोपवलं. ही संपूर्ण धक्कादायक घटना राजस्थानच्या जयपूरमध्ये घडलेली होती. पोलिसांना आणि नातेवाईकांना वाटलं की हा हृदयविकाराचा झटका किंवा नैसर्गिक मृत्यू असेल. पण महेशचे वडील बाबूलाल मीना एका बापाचं मन मात्र मानायला तयार नव्हतं. त्यांना कविताच्या सांगण्यात आणि तिच्या वागण्यात कुठेतरी शंका येत होती. आपला धडधाकट मुलगा असा अचानक कसा जाऊ शकतो? या संशयातून वडिलांनी एक असा निर्णय घेतला ज्याने या केसला 360 डिग्रीचा टर्न दिलाय. त्यांनी कविताला काहीही न सांगता आपल्या दुसऱ्या मुलाला सोबत घेतलं आणि घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे शोधायला सुरुवात केली. जेव्हा वडिलांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिलं तेव्हा त्यांना जो धक्का बसला तो शब्दात सांगता येणार नाही. कारण सीसीटीव्ही मध्ये कविताने सांगितलेली कहाणी पूर्णपणे खोटी ठरलेली होती. फुटेजमध्ये कविता ही काही एकटी नव्हती. तिथे 2 बाईक आणि 3 अनोखळी तरुण होते. एका बाईकवर कविता एका दुसऱ्या तरुणासोबत मागे बसलेली होती आणि दुसऱ्या बाईकवर 2 तरुण महेशला मध्ये बसवून घेऊन जात होते. पोलिसांनी जेव्हा या फुटेजच्या आधारे तपास केला तेव्हा 3 नावे समोर आली: गणेश, अजय मीना आणि गोलू प्रजापत. यातला गणेश हा या संपूर्ण कटाचा मास्टर माइंड होता. सत्य हे होतं की कविता आणि गणेश गेल्या 9 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. 22 नोव्हेंबरला महेश आणि कविताचं लग्न झालं होतं. पण तरीही कविता ही गणेशला भेटतच होती आणि यातूनच पती महेशच्या हत्येचा कट रचला गेला. पोलीस तपासात उघड झालं की कविताने महेशला ज्यूसमधून सल्फास या विषाच्या गोळ्या दिलेल्या होत्या. विष शरीरात भिनल्याने महेशची तब्येत बिघडली आणि मग कविताने आपला प्रियकर गणेशला तिथे बोलावून घेतलं. कुणाला संशय येऊ नये म्हणून तिनेच महेशच्या भावाला फोन केला. पण मात्र सर्वात धक्कादायक गोष्ट पुढे आहे. महेशच्या अस्थिविसर्जनासाठी कविता जेव्हा हरिद्वारला गेली तेव्हा मागे कुटुंबाने तिचा सगळा पर्दाफाश केला होता. जेव्हा कुटुंबाने तिला याबद्दल जाब विचारला तेव्हा तिच्या चेहऱ्यावर पश्चाताप नव्हता. एका रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये ती चक्क हसत होती. हसत हसत ती म्हणाली, मी तर फसले, आता घरातले मला मारतील. एवढंच नाही तर तिने तिच्या प्रियकराला फोन करून सांगितलं, तू किती लपशील, पकडला गेलास तर आपण दोघेही आतमध्ये जाणार आहोत. हे निर्लज्जपणाचे व्हिडिओ कुटुंबाने पोलिसाच्या स्वाधीन केले. सुरुवातीला नैसर्गिक मृत्यू वाटणाऱ्या या प्रकरणात DCP प्रशांत किरण यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत कवितासह इतर संशयितांना आता अटक केलेली आहे.
CCTV कॉल डिटेल्स आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट यावरून आता त्यांना कठोर शिक्षा होईल अशी अपेक्षा आहे. मित्रांनो, नात्यांमधला हा विश्वासघात पाहून तुमचं काय मत आहे? कविताला कोणती शिक्षा व्हायला हवी? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी आमचं चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.